नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. काँग्रेसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचा द्वेष काही नवा नाही. स्वातंत्र्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून 3 वेळा झालेला आहे, पण त्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खडतर वाटचाल करत 100 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारही वेगळे काही करत नाही. त्यांच्या नेत्यांच्या मनात तोच द्वेष ठासून भरलेला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे हे संघद्वेष्टे. प्रचंड पोटदुखीमुळे त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र लिहून सरकारी शाळा, महाविद्यालय किंवा सरकारी आस्थापनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही कार्यक्रम करता येणार नाहीत अशी मागणी केली. सरकारने तात्काळ निर्णय घेतला. त्यात नवं असं काहीच नाही. काँग्रेसची ती जुनी पोटदुखी आहे. पण त्या पलीकडे जाऊन हा द्वेष आणखी टोकाला पोचलेला आहे. कर्नाटकातील एका पंचायत अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल निलंबित करण्यात आले. तेही त्या राज्यातील काँग्रेस सरकारने सार्वजनिक ठिकाणी RSSच्या कार्यक्रमांना मर्यादा घालण्यासाठी नियम लागू केल्याच्या काही दिवसांनंतर. रायचूर जिल्ह्यातील सिरवार तालुक्यातल्या पंचायत विकास अधिकारी प्रवीण कुमार KP यांना RDPR या विभागाने शुक्रवारी RSSच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे निलंबित केलं. प्रवीण कुमार यांनी 12 ऑक्टोबरला लिंगसुगूर येथे RSSचा गणवेश परिधान करून आणि हाती दंड घेऊन एका पथसंचलनात भाग घेतला होता. IAS अधिकारी अरुंधती चंद्रशेखर यांनी जारी केलेल्या निलंबन आदेशात म्हटलंय की त्यांच्या कृतींनी, म्हणजे या प्रवीण कुमार यांच्या कृतींनी नागरी सेवेच्या आचारसंहितेचे नियम आणि राजकीय तटस्थता, शिस्तीचं पालन याचं बंधन मोडलेलं आहे. विभागीय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे आणि पुढील सूचना होईपर्यंत तो अधिकारी उपजीविका भत्त्यासह निलंबित राहील. आदेशानुसार त्यांनी कर्नाटक नागरी सेवा नियम 2021च्या नियम क्रमांक 3चा भंग केला आहे, जो सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय तटस्थता, प्रामाणिकपणा आणि पदाला अनुरूप वर्तन राखण्यास सांगतो. त्यांच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सेवकापासून अपेक्षित मानकांसह सुसंगतता देखील भंग झाली आहे. या कारवाईची तीव्र निंदा करत राज्यातील भाजपाने काँग्रेसची ही विकृत आणि हिंदू विरोधी मानसिकता असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसवर टीका करताना भाजपा कर्नाटकचे अध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी या निलंबनाला देशभावनेवरचा हल्ला म्हटले आणि सरकारवर प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. हे कर्नाटक काँग्रेसचं विकृत आणि हिंदू विरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे, जे द्वेषाने प्रेरित आहे. तुम्ही सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने वापरू शकत नाही असं ते म्हणाले. काँग्रेसकडून खरं तर यापेक्षा वेगळी अपेक्षाही करता आली नसती. आता सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणती विचारधारा बाळगावी हे देखील तिथलं काँग्रेस सरकार ठरवणार असेल तर मग राहुल गांधी रोज जे संविधानाचं लाल पुस्तक नाचवतात त्याला काय अर्थ आहे? लोकशाहीच्या नुसत्या गप्पा मारायच्या, पण लोकशाही ही आम्ही सांगू तशी असेल हे काँग्रेसचं धोरण आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की सरकारी कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या विचारधारेचं असलं पाहिजे. तसे ते नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बरं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही राजकीय पक्ष नाही की एखादा सरकारी कर्मचारी त्या संघटनेचा सदस्य असेल तर त्यामुळे काँग्रेसचं काही नुकसान होते. पण संघाने शताब्दी पूर्ण केली, मात्र आपला काँग्रेस पक्ष दिवसागणिक धुळीस मिळत आहे हे पाहत नसल्यामुळे कदाचित कर्नाटकातील काँग्रेस सरकारला त्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध निर्णय घ्यावा लागला असेल. मुळात त्या सरकारी कर्मचाऱ्याचे निलंबन केलं तर त्यामुळे काय फरक पडणार आहे? विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे हे तत्त्वज्ञान इतरांना सांगण्यासाठी आपण मात्र लोकशाहीची लढाई लोकशाही विरोधी निर्णय घेऊन करायची हे काँग्रेसचं खूप पूर्वीपासूनचं तत्त्व राहिलेलं आहे. अर्थात यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फरक पडत नाही. त्यांनी अशा अनेक संकटांचा सामना करत 100 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. पण प्रत्येक वेळी या द्वेषापायी काँग्रेसने पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
यावेळी त्यांनी पायच कुऱ्हाडीवर मारलेला आहे। कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजपात तणाव वाढला आहे, कारण राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी सर्व संघटनांना पूर्वपरवानगी घेणं अनिवार्य केले। हा निर्णय राज्यमंत्री प्रियंक खरगे यांच्या मागणीनंतर घेण्यात आलाय। खरगे यांना थेट आव्हान म्हणून RSSने 19 ऑक्टोबरला त्यांच्या चित्तापूर मतदारसंघात पथसंचलन करण्याचा निर्णय घेतलाय। पोलिसांकडे त्याबाबतची विनंती अजून प्रक्रियेत असताना स्थानिक अधिकारी यांनी कारवाईसुद्धा सुरू केली। काँग्रेसचे मुंबईतले प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई मेट्रोवर सध्या लक्ष केंद्रित केले। मुंबई मेट्रोच्या सायन्स सेंटर या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर नाव का दिलं नाही, असा सवाल त्यांनी मध्यंतरी उपस्थित केला होता। नेहरू विज्ञान केंद्र वर्णित असताना तिथल्या मेट्रो स्थानकाच्या नावातून नेहरूंचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। आता त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मेट्रोच्या वेगवेगळ्या स्थानकांच्या नावांबद्दल टीका केली। त्यात ते म्हणतात की बघा, महायुती सरकारने आपल्या आस्था, अस्मिता, संस्कृतीचा कसा अवमान केलेला आहे, व्यापार करून ठेवलाय सगळ्याचा। महाराष्ट्र आणि मुंबईची अस्मिता असणाऱ्या नावांच्या आधी दुसऱ्या ब्रँडची नावं का टाकली? कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ICICI, सिद्धिविनायक स्टेशन अशा काही नावांबद्दल त्यांना आक्षेप आहे। मुळात मुंबई महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती याबद्दल काँग्रेसने प्रश्न विचारावे हेच आश्चर्यकारक आहे। काँग्रेसने कधीही मुंबईची, महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती यासाठी आंदोलनं केलेली नाहीत, की त्यांनी कधी मागण्याही केलेल्या नाहीत। त्यामुळे अचानक त्याविषयी सचिन सावंत यांनी बोलणं हे आश्चर्यजनक आहे। तसंही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, तेव्हा काही पक्ष याच अस्मिता, संस्कृती, भाषा या जोरावर मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यात आपल्यालाही वाटा मिळावा अशी काँग्रेसची अपेक्षा असावी। मग असे असेल तर सायन्स सेंटरला तरी नेहरूंचं नाव कशाला हवं? नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते, पण ते काही वैज्ञानिक नव्हते की शास्त्रज्ञ नव्हते, तरी त्या केंद्राला त्यांचं नाव देण्यात आलं। शिवाय नेहरूंची नावं अशा अनेक संस्था, मार्ग, विद्यालय, योजना यांना देण्यात आलेली आहेतच, पण तिथे मात्र आग्रह धरायचा। पण त्या स्टेशनसाठी एखाद्या कंपनीने नाव दिलं आणि त्यातून जर मेट्रोसाठी काही महसूल मिळत असेल तर ते नको। मग एवढी यंत्रणा चालवण्यासाठी महसूल कुठून उभा करायचा, कसा उभा करायचा याचा एक आराखडा सचिन सावंत यांनी मेट्रोला तयार करून द्यावा। मेट्रोची चर्चा काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे, पण त्याला खरी गती मिळाली, तो प्रकल्प प्रत्यक्षात अवतरला तो मोदींच्या काळातच। त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल। 2019ला महाविकास आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात आला। तसंही महाविकास आघाडीचं आता फक्त अस्तित्व कागदापुरतंच राहिलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत मवियाचा सुपडा साफ झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मवियाचा प्रयोग गुंडाळून ठेवला जाणार आहे। उबाटाचे संजय राऊत यांनी आता फक्त ठाकरे बंधूंची युती, त्यात ज्यांना यायचं असेल त्यांनी या असा इशाराच दिलाय। ठाकरे बंधूंची युती आत्तापर्यंत निदान विविध कार्यक्रमात दिसलेली आहे। प्रत्यक्षात ही युती झाली आहे का, निवडणुकीत ती होणार आहे का, कशी होणार याविषयी कोणतीही ठोस माहिती नाही। त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीतले इतर पक्ष लांबूनच मजा पाहतील। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।